नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कंटेनरमधून गॅस वाहतूक करणाऱ्या या टँकरचा स्फोट झाल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे। ही कारवाई पोलिसांनी रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी मोहितेवाडी चाकण शिक्रापूर रोड या ठिकाणी केली। बेकायदेशीररित्या गॅस टँकरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी गजाआड केला आहे। चैतन्य गणपत मोहिते, वय वर्षे 50, राहणार मोहितेवाडी, रुपेश रुपाणे राजस्थान व सुदर्शन कान्होरकर या तिघांना पोलिसांनी अटक केली। याबरोबर त्यांचा साथीदार सोमनाथ पोचले, मुस्ताक कमलुद्दीन यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे मोहितेवाडी येथील चाकण शिक्रापूर रोडवर थांबलेल्या गॅस टँकरमधून बेकायदेशीररित्या गॅस चोरी करून तो दुसऱ्या टाकीमध्ये भरत होते। यावेळी गॅस टँकरचा स्फोट होण्याची भीती असताना देखील आरोपी कोणत्याही सुरक्षिततेशिवाय गॅस चोरी करत होते। जागा मालकाला ही बाब माहिती असताना देखील पैशाच्या आमिषामुळे तो त्यांना संबंधित जागा उपलब्ध करून देत होता। यावरून तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। रविवारी पहाटे शेलपिंपळगाव तालुका खेड हद्दीतील मोहितेवाडी या ठिकाणी गॅस टँकरचा स्फोट होऊन शेजारी उभी असलेली अन्य 3 अवजड मालवाहू वाहने जळून खाक झाली। या प्रचंड स्फोटाने येथील हॉटेल आणि लगतच्या अनेक घरांची छपरे तुटली, भिंतींना तडे जाऊन मोठे नुकसान झाले होते। पोलिसांनी 5 जणांवर गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली आहे। दरम्यान यापुढे बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा कायमस्वरूपी बंद होणार की हप्तेखोरीच्या लालचीने पुन्हा हे प्रकार सुरू केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजगुरुनगर शहरात इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेचा तपास पुढे सरकत नसल्याची बाब समोर आली आहे। पोलीस प्रशासनाकडून याबाबतची कोणीही अधिकची माहिती देण्यात आलेली नाही। बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळाली की न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली, हे देखील अद्यापही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही। धक्कादायक सदूरचा गुन्हा ज्या ठिकाणी घडला ते ठिकाण अजूनही सापडले किंवा कसे याबाबत स्पष्टता आलेली नाही। राजगुरुनगर शहरापासून जवळच असलेला तो लॉज नेमका कोणता, असा प्रश्न निर्माण झालाय। अल्पवयीन मुलींना इंजेक्शन देणारा आरोपी सापडला का? इंजेक्शन पुरवणारे रॅकेट या भागात कार्यरत आहे का? असे प्रश्न अजूनही निरुत्तरित आहेत। या गंभीर घटनेचा सखोल तपास करून कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत। खेड पोलीस स्टेशनला राजकुमार केंद्रे यांच्यासारखे खमके व कर्तव्यदक्ष अधिकारी लाभलेले असल्याने या घटनेचा सखोल तपास होईल अशी जनतेला अपेक्षा आहे। खेड पंचायत समितीच्या प्रशस्त प्रशासकीय 9 कोटी रुपये खर्चाच्या इमारतीच्या बांधकामाला पाणी वेळेत मारले जात नसल्याने इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिक शंका उपस्थित करत आहेत। या सुरू असलेल्या बांधकामासमोरच पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे कार्यालय असताना अधिकारी कर्तव्यात हलगर्जीपणा करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा 12,000 स्क्वेअर फुटाचा स्लॅब टाकण्याचे काम रविवारी दिवसभर करण्यात आले। आज दिवसभरात या स्लॅबवर पाणी मारणे गरजेचे असताना पाणी मारण्यात ठेकेदार कसूर करताना दिसत आहेत। आरसीसी स्लॅबवर आळी करून पाणी टाकणे गरजेचे असताना आळी बांधण्यात आली नाहीत। एकूणच भर उन्हाळ्यात सुरू असलेल्या बांधकामाच्या मजबूतीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। आदर्श गाव वेताळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयातील 1979-80 मध्ये 10वीतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या 35 विद्यार्थ्यांनी तब्बल 45 वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन भरवून आनंदोत्सव साजरा केला। पंचक्रोशीतील वेताळे, सायगाव, साबुर्डी, बीबी, कडदे, कान्हेवाडी आणि मोहकल भागातील विद्यार्थी त्या काळात पायी ये-जा करत खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं होतं। आता वयाची 60 पार केलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांची खालीखुशाली जाणून घेतली। मेळाव्याचे प्रास्ताविक सेवानिवृत्त पोलीस उत्तमराव गिलबिले यांनी केले। सूत्रसंचालन आनंद मिर्झे यांनी केले तर आभार सुरेश शिंदे यांनी मानले। यावेळी सेवानिवृत्त शिक्षक ML वावळ गावडे सर यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। खेड तालुक्यातील वरुडे गावच्या हद्दीत वरुडे ते गाडकवाडी रोडवर जीपमध्ये बांधून 10 ते 12 दिवसांची 3 लहान वासरांची वाहतूक केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय। अक्षय गुलफण काळे राहणार औसरी खुर्द तालुका आंबेगाव व राजू गुलफण काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कान्हेवाडी, कडधे, बुरसेवाडी, चासकमान, वाडा, आवाड, डेहणे आदी भागात खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना वेग आलाय। मागील आठवड्यापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी सुखावला आहे। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे भक्त निवासमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या वतीने दृष्टिहीनांच्या ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन उत्साहात करण्यात आले।
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पाणी वाहून जाण्यासाठीच्या मोऱ्याच काही जणांनी बंद केल्या आहेत। त्यामुळे थेट राष्ट्रीय महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत आहे। महामार्गावरील केवळ एकाच लेनने वाहने चालवण्याची वेळ वाहन चालकांवर आली आहे। त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण होत आहे। मात्र काही मंडळींनी दांडगाई करून सदरच्या मोऱ्या बंद केलेल्या असताना प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट अशा भूमिकेत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। चाकण पालिकेने सर्वच बेकायदेशीर होर्डिंग धारकांना नोटिसा दिल्या आहेत। तातडीने बेकायदा होर्डिंग काढून घ्या, अन्यथा पालिका असे सर्व होर्डिंग स्वतः काढणार असल्याची तंबी सर्वच बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्या मंडळींना देण्यात आली आहे। पालिकेने दिलेल्या मुदतीत संबंधित होर्डिंग हटलेले नाहीत। त्यामुळे आता पालिका पुढाकार घेऊन कधी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामुदायिक विवाह सोहळा सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी चाकणमध्ये उत्साहात आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला। दुपारी साखरपुडा आणि सायंकाळी 7 वाजता विवाह सोहळा चाकण मार्केटमधील भव्य प्रांगणात संपन्न झाला। यावेळी माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यासह माजी आमदार विलास लांडे व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच आणि चाकणचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व चाकणकर नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या संकल्पनेतून 32 वर्षापासून चालू झालेला हा सामुदायिक विवाह सोहळा 32व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीनजी गोरे आणि त्यांचे सगळे सहकारी, सर्व मित्र परिवार यांच्या वतीने आज या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत असताना आजचे नववर आणि नववधू यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व समाजातील प्रतिष्ठित पदाधिकारी, नववर आणि नववधूंचे सर्व कुटुंबीय, अध्यक्ष, नातेवाईक, मला अभिमान आहे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे हे तालुक्यातलं एक असं नेतृत्व होतं, समाजाच्या प्रति आदर, संवेदनशीलता आणि गोरगरिबांना मदत करण्यासाठी सातत्यानं आघाडीवर असणारं नेतृत्व। त्यांच्या संकल्पनेतून चालू झालेली ही कल्पना सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ चालू झाली। अगदी जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, पण कालांतरानं ही चळवळ थंड झाली आणि काही मोजके सामुदायिक विवाह सोहळे संपन्न व्हायला लागले। त्यामध्ये स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं या सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा आपण हा उपक्रम चालू ठेवला। त्याबद्दल प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। भाऊची कारकीर्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जिल्हा परिषदेचे सदस्य, उपाध्यक्ष, सहकारामध्ये पण त्यांनी काम केलं आणि आमदारकीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या तालुक्याची सेवा करताना कधीही कुठलाही भेदभाव न करता तालुक्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करण्यामध्ये त्यांचा हात होता। आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देत असताना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी चालू ठेवलेल्या ह्या उपक्रमाबद्दल मी त्यांचे सगळे पदाधिकारी, प्रतिष्ठानचे त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि आज विवाह बंधनामध्ये जे
नववर आणि नववधू सहभागी झाले त्यांच्या सगळ्यांचं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटी जावं अशीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जे धाडस आपल्याला मिळालं, निश्चितच हे सर्व करत असताना आपल्या सर्वांना या गोष्टीचं समाधान वाटत आहे. खरं पाहिलं तर आज या विवाह सोहळ्याचं आयोजन करत असताना 6 जोड्या या ठिकाणी विवाहाबद्ध होत असताना जरी या ठिकाणी कमी विवाहाबद्ध होत असेल तरी पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सहभागाने या पुढच्या काळामध्ये एक भव्य दिव्य असा सोहळा आपण निश्चितपणाने साजरा करू असा मला विश्वास वाटतो. बदलत्या काळानुसार सामुदायिक विवाह चळवळ ही काळाची गरज आहे आणि यातून होणारा विवाहासाठी होणारा खर्च टाळून पुढच्या काळामध्ये भविष्यात मुलामुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि संस्कारासाठी हा खर्च आपण त्या ठिकाणी वापरू शकतो आणि या प्रगतीच्या वाटेवर चालण्याची ही किरणाची चाहूल निश्चितप्रमाणे असू शकते असं मला वाटतं. आज या विवाह सोहळा साजरा करताना अनेक दानशूर मंडळींनी हातभार लावला. त्या सर्वांचं त्याचप्रमाणे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्यावर प्रेम करून या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, समस्त ग्रामस्थ, स्थापन मंडळी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून हा विवाह सोहळा एक शिस्तबद्धरित्या पार पाडला. त्यांचा या ठिकाणी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. आज चाकण परिसरातील सर्व व्यापारी, उद्योजक यांच्या वतीने या ठिकाणी भव्य मोफत असा सामुदायिक सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार आहे. खरं पाहिलं तर सुरेश भाऊ गोरे या तालुक्यातलं एक वेगळं असं नेतृत्व होतं आणि समाजामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून सहजपणे सर्वांना भेटणारा आणि आपलंसं करून घेणारा आज आपल्यात नाही. आणि गेली 32 वर्ष हा उपक्रम या ठिकाणी या परिवाराचा खेड तालुका व समस्त ग्रामस्थ चाकण यांच्या वतीने या ठिकाणी मोफत सामुदायिक विवाह सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने नववधूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपणा सर्वांचं स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आपल्याला धन्यवाद देतो. 1992 साली माननीय कैलासवासी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.